नमस्कार. नमस्कार. आज आपण एक बीटाच्या प्लॉटवरती आलोय. तर या ठिकाणी साहेबांनी नक्की या बीटाला या अति पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा नक्की काय केलं ते समजून घेऊ. साहेब तुमचा परिचय सांगा बरं. उमेश शंकर चव्हाण, हां, निमगाव माळुंगे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बरं साहेब, आता तुम्ही हा बीटाचा प्लॉट काढताय बरोबर ना? हार्वेस्टिंग चालू आहे. आता बीट कधी केलं होतं तुम्ही? बीट केलेलं झालंय पावणे 2 महिने. पावणे 2 महिने. म्हणजे आज तारीख आहे 10 ऑक्टोबर. म्हणजे याच्या अगोदर सगळा पाऊसच होता. पावसातही त्याला एकच पाणी दिले फक्त उगवायला. हा, मग एवढं पाऊस असताना सुद्धा सगळ्यात महत्वाचं आज आपण पाहतोय याची साईज कशी झाली बरं? साईज खूपच झाली. पावसाळ्यात असं झाले काही काही. हा हा, त्याला याला थोडंसं हे कमी असतं हा साईज. हा, काय आलं पावसामुळे न काढता आल्यामुळे ती साईजच झाली. सगळ्यात महत्वाचं बऱ्याच ठिकाणी पाहतोय आपण अति पावसामुळे हे सडून गेलंय, सोडून गेली. बुरशीनी सगळी डॅमेज झालंय. परंतु उपाय म्हणणार. हा, एवढं पाहतोय आपण, हे गोण्या जे पाहतोय आपण, एवढा सगळा माल आपला दिसतोय. म्हणजे गोण्या सगळ्या भरल्यात, म्हणजे माल चांगला निघतोय खराब वातावरण असताना सुद्धा. आहे का ना? तुम्ही समजा आता काय रेट चालू आहे याला? आता रेट चालू आहे या मोठ्या मालाला हातभातला म्हणून जातो पण तरी 20 रुपये जातोय आणि हा जातोय 25 रुपये. म्हणजे मार्केटमधले हे माल सगळा खराब झाल्यामुळं याला रेट चांगले आहेत. आणि या अति परिस्थितीमध्ये खराब वातावरणामध्ये तुम्ही केरन टेक्नॉलॉजीचं ओनिटोन वापरलं बरोबर ना? आणि रॅपिडॉन पावडर रॅपिडॉन पावडर ती वापरल्यामुळे तुम्ही उत्पादन चांगलं काढू शकता. हे डाळिंबामध्ये हा, आंतरपीक आहे. यस. शिवाय आपण पाहतोय डाळिंबाचा प्लॉट सुद्धा एक सुंदर असा प्लॉट पण तयार झालाय बरोबर. ओके ओके.